पापडी गुळाची पापडी तेलन आला तर काय मारू नाही भोसड्या मोठ्या बहिणीची वाटत मोठी बहिणी मी काय बी करू शकतो काय बी कधी तू बोलायचं नाही छोटे छुटके आई कोणतरी आलं ह्या सांड एवढा मोठा पाहिला तर कमी नाही होत हे फाक किती काही लावून तर गोरी नाही होत डोंबडी चला हा दोघी अंदर कोणी येते जाते चल डोंबडी पाहिजे होते आणि मग मोठी या 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 बसा 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 नमस्कार नमस्कार या कसं येणं झालं म्हटलं आज तुम्हाला लग्न एवढी पोरगी आहे ना लग्न गिग्न नाही करत का तिचं करायचं तर आहे बापा आता पण तिच्या लाईक पोरग बी तर भेटलं पाहिजे सुंदर सुशील गुणवाला तुम्ही म्हणत असाल तर मला लक्षात आहे चांगलं पैसेवालं पोरग हो हो सांगा ना करायचं तर आहे मला ठीक आहे मग बोलणं करू द्या शरम आहे का दोन पोरी आपल्याला एकच नाही पुढे तिच्यावर लुटू दे काळी डामर आपल्याला दुसरी बी पोरगी तिने बी खपाचे उद्या चालू तिचं बी लग्न पाहिजे आहे खर्चा पाणी करायला लागेल आपल्याला एकटाच पोरी उडवतं का एवढ्या मोठ्या खानदानीशी लग्न जोडून राहिला तर चोनक्या तू कशी बोलतो वा मला भावाची इथलं सोनं नाणं होतं इथलं पैसा होता घर होतं सगळं होतं त्याची एक पोरगी का आपल्या डोक्यावर भार आहे का एक तर ते दोघा मयाली खालती येऊन दबून मारून गेले मी ना त्यांना वचन दिलं तर हाकता मी तिया पोरीचा संसार चांगला करीन आणि हे बाई लग्न बी मी चांगलं करूनच राहील आत्ता हे काही जमलं नाही भाऊ समजलं नाही मध्ये काय बाई सांगतो मी गेलतो संडासा धागाले भाऊ वहिनी होते घरात आलं गारपीट ना मयाल येऊन पडली त्यांच्या अंगावर दबून मधून गेले बिचारे बेकार झालं मग काय झालं जी मग हागवून काही थांबत नाही होती मी ना भजे खाल्ले होते ना भाऊ न वहिनी चिल्लावत होते जोरजोरानं मी ना काय म्हटलं त्यांना मी काही येऊ शकत नाही जे बोलायचं आहे तिथूनच बोला मग भाऊन दिला मला शिवाय किडे पडू मरशील म्हणे तू त्या दिवशी बाई मी वचनात फसलो मी ना संडासातून वचन दिलं का तिला पुढील कधी टाकणार नाही ठीक आहे तू पुरा लुटू ना तिच्यावर तुला पुरा मयाल खात जातो आणि मी जातो नाही बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ काहून तूच करतं का लग्न जमलं मग उद्याच करून घे उरकून टाक मला टेन्शन नाही पाहिजे एवढं हो बाई अपल नका करू आपल्याच तोंडानं मी काय म्हणतो पहिले ऐकून घ्या मी नाही करत हा भाऊ पोरवाले चांगले आहे पैसेवाले फक्त थाली घेऊन उभे राहायचा लग्नात हो तिचे कपडे हाय लटते हाय मेकअप आहे पोरीला काही लागला हाय पोरगी घेऊन उभे राहा मनाला काही नाही लागत खर्च नाही लागत दुसरा गाड्या घोड्याचा कायचा लग्न येवात म्हणणं सोपी आहे पोरगी घेऊन उभे राहा करायला गेलं म्हणजे फाटून जाते ना मग बरंच होते त्याने त्याला बापाच्या घरून का आणलं का दिलं त्याला बापानं भिकारचो तुला जरा ऐकच पाहिजे काय त्यातून तेवढाही खर्च झपत नाही राहू दे नाही पाहिजे तुझी पोरगी माझ्याजवळ 36 पोरी आहे अजून नाही जी घेऊन येता पोर आले तसे मा पोरीची चर्चा पुऱ्या मोहल्ल्यात चालू आहे जी चांगली वानागुणाची आहे खपणार नाही सांग तिच्या पायी दुसरीच नाही होणार एवढी चांगली आहे तुमची पोरगी जाणं डोकं नको वाजू आणखीन ताण लवकर घेऊन येता पोर आले लवकर कर चुटके तुझ्या बहिणीला तयारी करायला लाव चुटक्या नको वाजू इथं अगे भोरे सीधी आहे ना मोठे अगे तू चोल्ले पुरी घालतं का इकडं सारखी घालून दे ना खान लागते खान मग चांगली खान पसंत केला पाहिजे म्हणजे नाही तू आहे कार गांडे तू तर करत नाही कम से कम मावलं तर हुडकू दे या मायलेनं तुले सुखाचं नाही पाहू शकत मावलं आणि कोण मायनं कोणती काही माय चांगलं पाहू शकते म्हणतात ना नाही पाहू शकत खूप ते लहानपणापासून पाहून राहील नको बुकरा मावल्या मी मान आवड्याचा घर चालली राहिली अगदी हाल होती आता बदमाश आहे तू बदमाश चांगली सावनी तू आपल्या मायसारखी हो बे ते कशी असन बे ते मी का बोलीन बी तिच्या संग तू का बोलला होता बहिणी संग पहिल्यांदा तुझ्यावाल्या बायको संग ते घरावर राहत नसन खात विमल किती नसन खात अरे मी का सांगू जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हापासून तर माझ्या तोंडातून आवाज नाही निघाला आता तू आपलं काय तर तुझ्या हे बी ढिलच काम होतं का आता मालूम नाही तुझी बायको कशी निघते तर मी तर माझी बायको भाई पिरमानच ठेवीन चांगली काहून काच्यात ठेवशील का दिले नाही बे तसं काही नाही पण मला तिच्या नावावर लय प्रेम झालं यार तसं तिचं नाव काय तिचं नाव अबे तिचं नाव सुभद्राई आहे बाप तुझ्या रस्ताही नाही खतम होऊन राहिला बे लवकर येत बी नाही घर तिचं अबे हे घर आलं दुर्बीन आहे का तुझ्या जवळ दुर्बीन अबे तुले काय बोकण्या दुर्बीन लागते पाय ना तर धरा डोळ्याना बोलवा ना जी पोरीला बोलवा ना बाई पाणी आणजो बरं
रे अंगात पाणी साठून दिलं टाकू काढली एका रंगाची. एकदा पावसाळ्याचे दिवस सुरू आहे हा चड्ड्या वाढत नाही चामट चड्ड्या घालून टाकतो मी तवाच्या हप्त्याभरापासून. खात सुटून गेली खाली ढुंगणाले चट्टे उमटून गेले कांडीले मायावल्या आणि तू खदर खदर खास्त लाज सरळ नाही वाटत. भावदी ढुंगणाले खात झाली. भावदी मेनू मावले का आणलं आमच्यासाठी नाश्त्याच्या? सारी बोली चड्डी घालून आलो खाली उतरून सारू. वाटली बिनावरती टाकणार ती घरची. तुला माहिती आहे का माझ्या बायको आहे का तू? भाऊजी घडी घडी ढुंगणात पोता काऊन टाकून राहिले तुम्ही? भाऊजी तू चूप राही ना ज्याच्या त्याला समजते ज्या काही खा प्यायला आण. हे आणलं ना मिक्स व्हेज लस लस तवा पुलाव चिमून रुसून बसला. आमच्या घरी असं चालते. बस बाई तू तिचं जेवण बस. झाल्या गाड्या दोन्ही बहिणी पागल. थांब 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 दुरून द्यायच्या त्याला लहान ना ढुकण्याला होती गोगले मोठे मोठे नाही तर. अबे घे लवकर अबे हे सांडते. पागलच्या वेळेला दोघी बी कुठे आलो आपण. थोडा पोरीला एकट्यात बोलू द्या का? तुझे शिक्षण पाणी काय झालाय? मी शिकलीच नाही मला फक्त तास मोजता येते वावरात आणि किंवा कापूस येता येते बका बका लुचू लुचू त्याच्यापैकी मी काहीच नाही शिकली. का बोलते सीधे ना बोल ना गेंगले गेंगला मानाचे. अबे डेंगू अहो हसू नको म्हटलं का व चांगल्यानं सांग ना. त्या लफडा गिपडा होता का कोणा सांग? लफडा अहो बोल ना कवरी खाशील. अहो बोल ना. लफड्यात मधून राहिली ना. एखादा सुटला नाही पाहिजे ना नाही तर का म्हणून मार खरं प्रेम केलंच नाही म्हणून साऱ्याला जिंकतो ना. तसा तुमचा नाही होता का लफडा वगैरे? होता पण असा नाही होता. मी त्याला लाईन देव पण दे का नाही ते मला दिसेच नाही डोळ्यानं. मी दिसून राहिली का तुम्हाला डोळ्यानं? तू आहे बी ना दिसाला तसा तुम्हाला खाप्याचा शौक जे आहे का? हो खात तर रोजच पण कधी कधी पेवणी घेतो मूड झालं का. तुम्ही एवढ्या मोठ्या घरचे म्हणालेच आहे पण पाहिले तर जलजलच आहे काडीवाणी. वाटतेत नसान मला वाटते. पोरोवालेली पोरगी पसंत आहे तुमचं सांगा फक्त. हो पसंत मले बी आहे फक्त आता पोरीला विचारायचं आहे. इकडे बरं थोडस तू इकडे चालला मोठा पोरीले विचार. तुला पहिले सांगितलं उभारीचा खर्च करू देणार नाही मी. जास्त शानपणा करू नको समजला का? तोडून टाकेन. त्या लोकांशी आपली बराबरी नाही मला दुसरी बी पोरगी सारा लुट नाही मी तुला लुटाऱ्या. मी तुला पहिले सांगतो फालतूचा खर्च झाला नाही पाहिजे तर मीच मळाली खाली येऊन मरून जाईल. अहो कशी बोलून आली तू? या घरात त्यांच्या बी हिस्सा आहे ना आपल्याला लग्न जोडायच लागल. तसं बी त्या बाईने सांगितलं जेवढं होईल तेवढं करा नाही तर तेच लोक करा. आपण पोरीवाले वय काहीतरी घरचे करायच लागेल आपल्याला. जबडू नका भाऊ जबडू नका. तुम्ही जास्त खर्चात पडू नका. फक्त एक ग्लास लिंबू पाणी पाजून द्या ते. तुमची सुभद्रा आम्हाला देऊन टाका. आता माय कोणाचा फोन आला तर. हॅलो कोण? ओळखलं नाही का? मी प्रेमनाथ चुटके. आला भोकण्याचा फोन. अरे जिजू आहे का जिजू? बोला ना जिजू. सुभद्राले फोन दे बरं. हो देतो. ए सुभद्रे आदित्य हो आली. ये लवकर बोल जो चालली ना मला देम खेळायचा मग घे दे. हॅलो कशी आहे सुभद्रा? मी ठीक आहे. काहून आवाज आले का झालं? सर्दी झाली वाटते. तुले कसं माहित? मला माहित आहे सर्दी झाल्यावर करता ना. कसं अबे सापटा शेमड्या नाकाच्या नरपटल्या तू सांगितलं नाही एवढ्या कसं कसं करून राहिला मार. मेंटल खोपडीच्या फालत पडला का त्या दिमागात? असं कसं करून राहिला तर नाही तर मावल्या घरी ये. मी काळा पाचतो नाही दवाखान्यात जाणं होऊन राहिलं तर अद्रकले चेंचान करतो ना भरतो तू या नड्ड्यामध्ये काढा. तू किती चांगली बोलत. मला तुझं बोलणं खूप आवडते.
लवकर लवकर बोल मग, काम करायची आहे मध्ये, लग्नाची तारीख जवळ येऊन राहिली. काही नाही, वावरात गेलती का? झाली का लग्न पेरणं वगैरे सगळं? सारं झालं, लावलू करून, झाडं उगत आले. काय म्हणून ठेवतो? गाऊन बोल ना. तू रिकामा आहे कसा? मी रिकामी नाही आहे ना, मला काम आहे. ए मी रिकामाची नाहीये, मला की दरवाजे मोठे करायचे घराचे. खाऊन तुझ्यासाठी तू केवढी मोठी आहे? हो चोदरिया, मोठा बदलात आहे तू. कर 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 कर, दरवाजे मोठे कर घरातले. बॅलेन्स नाही ठेव फोन. जा भौकात नको बोलू. घे सुटके. दीदीचा फोन होता ना. काय बी का पडते, त्यांच्या घरचे ना जुन्या जमान्याचे दरवाजे आहे. मी धसणार नाही, दरवाजा एवढूसा आहे, मी एवढी आहे, म्हणजे दरवाजे मोठे करतो म्हणे. एवढी फिकर आहे तुला दीदी? मी तुला माझं नेणार नाही चोदरे. काऊन? हे उभ्या थोडी धंदे कराले. माले ती जुनी माले ती धस चकडी जाऊन